नमस्कार, मी संगीता. हे बघा, आज आपण काय भाजी बनवणार आहे. अगदी टिफिनसाठी तर मी दोडका घेतलेला आहे आणि दोडका अगदी छान पद्धतीने मैत्रिणीनं कट करून घेतला आहे. आता दोडका तर प्रत्येकालाच कट करता येतो. अगदी त्याच्या शिरा काढून मस्त हा दोडका कट करून घेऊन आपण धुवून वगैरे घेतलेला आहे. त्याला लागणारे साहित्य लसूण, शेंगदाणे, मिरच्या हे आपण बारीक वाटून घेऊया, जिरीसुद्धा. आणि आता चला, ते कढई तापलेली आहे. चला आता आपण म्हणजे ही भाजी मी तुम्हाला अगदी सर्व तयारी करून घेतली आणि अशी दाखवणारी अगदी झटपट होणारी टिफिनसाठी मुलांसाठी. जिरी मोहरीची छान फोडणी टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर टाकला आहे मी एक टॅमॅटो बी अगदी स्वच्छ धुवून असा बारीक कट करून घेऊन मी त्याच्यात टाकून दिला आहे बरं का. आणि टॅमॅटोने खरंच मैत्रिणीनं खूप छान अशी टेस्ट लागते टॅमॅटो अगदी पूर्ण परतायचा की त्याचा कच्चापणा दूर झाला पाहिजे अशा पद्धतीने. आणि ही भाजी एवढी सुंदर लागते ना, खूपच छान आणि झटपट आपली मुलं न खाणारेसुद्धा खातील अशी भाजी लागते. आता इथं 3 आणि 4च मिरच्या टाकल्यात बघा मी. आणि त्याच्यात 1 चमचा जिरी टाकलेले, लसूण एवढंच आपल्याला वाटायचं आहे. मस्त असं वाटून घेऊया आपण. टॅमॅटो बी अगदी छान पद्धतीने हा परतलेला आहे, पाहू शकता मैत्रिणीनं. आणि अगदी दोडकेसुद्धा एकदम कवळे लसलशीत होते, असे नाही की निवर वगैरे, एकदम दोडके लसलशीत. आता तिला अगदीच एकदम 5 मिनटातच ही भाजी रेडी होणार आहे आपली. चला आता आपण हळद टाकून घेऊया. अगदी छान रंग येतो हळदीने, थोडीशीच हळद टाकायची. त्याच्यानंतर धना पावडर टाकलेली आहे, पाहू शकता मैत्रिणी. इथं याच्या विरात मी दुसरे कोणतेही मसाले घालणार नाही आहे. आणि आता जे दोडके आपण कट करून घेतलेत ना, ते सुद्धा टाकून देऊया हे बघ, अगदी छान पद्धतीने मस्त हे दोडके मी बारीक करून घेतलेले आहेत बरं का. अगदी घाईच्या कामात म्हणतात ना, आपल्या मुलांना टिफिनला काय द्यायचं, मग अशा पद्धतीने अगदी छान साधा सिंपल असा हा दोडका आपल्याला बनवायचा. चला, जे वाटण वाटलं होतं, थोडेसे शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण आणि जिरं हे आता वाटून घेतलेलं आहे त्या तेलात पूर्ण. आपण हे बघा अशा पद्धतीने अगदी मस्त असं परतून घेऊया. म्हणजे काय होतं, आपल्या भाजीला अगदी छान अशी चव लागते मैत्रिणी. आणि खूपच छान भाजी होती मैत्रिणी. चला आता मी पूर्ण ही भाजी हलवते, चांगली परतून घेऊया आपण. जेवढी भाजी परतताना तेवढी छान लागते बघा. आता इथं मुगाची डाळ घेतलेली आहे, तीसुद्धा अगदी मूठभर घेतली होती आणि ती मी त्याच्यात आता टाकून देते. मुगाच्या डाळीने आपल्या भाजीला अगदी अप्रतिम अशी चव लागते बरं का. खूपच छान लागते ही मुगाची डाळ. जर दोडक्यात टाकून पाहिली ना तर खरंच अप्रतिम अशी चव लागते. आता ही डाळ आणि दोडका हे संपूर्ण मिश्रण आपण एकदा हलवून घेऊया चांगलं परतून घ्यायचे बघा. आता नंतर टाकली कोथिंबीर, ही सुद्धा अगदी छान पद्धतीने आपल्याला परतून घ्यायची आणि तुम्हाला आता दोडका कसा करणार आहे, मी दोडक्याची ही सुक्की भाजी करणार आहे बरं का. पण काय म्हणतात ना, शिजायला थोडंसं पाणी लागतंच. इथं चवीपुरतं थोडंसं अगदी मीठ टाकले, पाहू शकता तुम्ही. आणि आता पुन्हा मी एकदा हलवून घेते आणि आता त्याच ज्या भांड्यात आपण वाटण वाटले त्याच भांड्यात मी अर्धा कप पाणी टाकून मिक्स करून घेतलेले आता हे सुद्धा पाणी मी याच्यात टाकून दिले. अगदी एवढ्याच पाण्यात आपली भाजी एकदम मस्त अशी रेडी होणार आहे चला मग आता 5-1 मिनटं आपण त्याच्यावर झाकण ठेवूया की 5 मिनटांनी मैत्रिणींनो पुन्हा पाहूया आपली भाजी कशी झाली. अजूनही थोडंसं पाणी आहे बघा, तुम्हाला दिसतच असेल मैत्रिणी. तरी आपण एकदा अशी खालवर करूया बघा. एकदम नॉर्मल पाणी आहे पण पहा. आणि अगदी खरंच खूप छान ही भाजी दिसते, रंग बी दिसतोय. अगदी संपूर्ण भाजी मी हलवून घेतली. पुन्हा 1 मिनिटभर मी झाकण ठेवणार आहे मैत्रिणी. 1 मिनिटाने आपल्याला पुन्हा पाहिजे. आपली भाजी रेडी झालेली आहे अगदी तेल बी सुटले भाजीला आणि खूपच छान झालेली आहे. रंग बी अगदी सुंदर दिसतो त्या भाजीचा. मुलांसाठी अगदी झटपट ही भाजी तयार झालेली आहे आणि मुलेसुद्धा आवडीने खातील, एवढी सुंदर ही भाजी लागते मैत्रिणी. तुम्हाला जर माझी व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कोणी नवीन असेल त्यांनीही करा
आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओ कशा वाटतात तेही सांगा. चला आपण आता भाजी काढून घेऊया. इथे एक वाटी घेतलेली आहे मी आता त्याच्यात भाजी काढून दाखवते बघा तुम्हाला. आणि खूपच छान, मुलांच्या टिफिनसाठी ही भाजी खूप उत्तम आहे मैत्रिणींनो. नक्की करून पहा. अशी कवळ्या दोडक्यांची मस्तपैकी सुक्की भाजी. मैत्रिणींनो, व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच मला सांगा आजची भाजी कशी वाटली. बाय.